मित्रांनो, आम्ही आमच्या फार्मकडे निघालो होतो. मी आज म्हणलं वैभवला चल माझ्यासोबत. तो पण निघालता. त्याच्या मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळे त्याने चार्जर पण घेतले होते. त्याला लई भूक लागली होती. तो म्हणला मग डबा घे. मग मी डबा बी घेतला होता रानासोबत. मग काय आम्ही आमच्या वाटेने पुढे निघालो. पुढे गेल्यावर वैभवला मोळ दिसले. वैभवने त्याला हाणायला दगड पण उचलला होता. पण वैभवला म्हणलं मोळ आपल्याला लई चावल. म्हणून त्याने मग दगड बी खाली टाकून दिला. मग पुढे आम्ही निघालो आमच्या वाटेने. मग मोहरे गेला शेततळे दिसले आम्हाला. वैभवला माहीत नव्हते कधी खणले तर. वैभवला म्हटलं चल वरी ये, तुला बघ तू शेततळ्यात किती पाणी किती नाही. मग वैभव वरी यायला गेला. पण 1-2 वेळेस त्याने प्रयत्न केले पण त्याला येता येत नव्हते. मग मग मी त्याला हात देऊन वरी ओढले. मग त्याने शेततळे बघितले. शेवटी आम्ही आमच्या फार्मवर आलोच. मोत्याला भूक लागली होती त्यामुळे लगेच वैभवने त्याला भाकर टाकली. मग काय मोती भाकर घेऊन तिकडे निघून गेला. मग वैभवला म्हणलं उघड आपल्या शेडचा दरवाजा. मग लगेच वैभवने शेडचा दरवाजा उघडला. बघा आपल्या कोंबड्या काही चरत होत्या, काही बसलेल्या होत्या. मग काय वैभवला म्हणलं लगेच चल अंडे गोळा करून घेऊ. मग काय वैभवने लगेच लागला अंडे गोळाचं करायच्या कामाला. मग काय अंडे गोळा करणं होस तर मग वैभवला म्हणलं तू आराम कर आता. वैभव लगेच आराम करायला गेला. मग ते पंगा बसला आणि आराम करू लागला. त्याला म्हणलं आपल्याकडे साऊंड आहे, गाणे लाव. मग लगेच त्याने गाणे लावले.